हॅलो राधे. तर आज आपण कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स IMO च्या चॅप्टरचे अतिशय सुंदर असे 3 प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे, तर वेलकम. तर स्क्रीनवरती हे 2 प्रॉब्लेम आहेत आणि व्हॉट्सॲपवरती मी तुला फोटो पण पाठवला होता. तर त्या 2 प्रॉब्लेमला तू ट्राय केला असेल, त्याचं एक्सप्लेनेशन मी देत आहे. तर हे बघ राधे, पहिला प्रॉब्लेम याच्यामध्ये काय विचारलंय, फाइंड ए अँड बी इन द गिवन मल्टिप्लिकेशन्स. म्हणजे इथं जे तुला AAA इंटू 6 दिलंय, तर हे AAA काय आहे? AAA हे एक 3 अंकी 3 डिजिट वाला एक नंबर आहे. हा AAA जो आहे 3 डिजिट वाला नंबर आहे. मग ह्या नंबरला 6 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटत आहे? 1BBA. तर आता ह्याच्यात तुला काय कळायलंय? आता गुणाकार करताना, मल्टिप्लिकेशन करताना आपण कसं करतो? या 6 न पहिल्यांदा A ला मल्टिप्लाय करतो. तर 6 न A ला मल्टिप्लाय केल्यावर इथं काय भेटायलंय? Aच भेटायलंय. म्हणजे 6च्या टेबलमध्ये अशा कोणत्या पटीमध्ये किती टाइम्स आपण जर मल्टिप्लाय केलं तर ज्याला मल्टिप्लाय करतो तोच डिजिट आपल्याला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल 6 इंटू 1 केला समज आपण, तर आपल्याला काय भेटतं? 6. आता हे इकडं ए चे व्हॅल्यूज आपण वेगवेगळे पुट करून घेऊया. आणि 6 इंटू 2 जर केलं तर काय भेटते बघा? युनिट प्लेसला 6 दुनी 12. म्हणजे युनिट प्लेसला काय आलं? 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 2 आलं, बरोबर. तर मग आपण गृहीत धरूया की ए जे आहे ते 2 आहे. मग बघूया काय होतं. आता ए च्या जागी मी 2 2 2 पुट केलं, कारण 3 जागी ए आहे ना. प्रत्येक ए ची व्हॅल्यू 30 राहणार. प्रत्येक ए ची व्हॅल्यू 30 राहणार. दरवाजा बंद करलो ना, दरवाजा बंद कर. तर 222 ला 6 न जर मल्टिप्लाय केला आपण, बघ काय ते 6 दुनी 12. म्हणजे हे ए. आता 6 दुनी 12 म्हणजे तर रिमाइंडर किती येणार? 1. आता 6 दुनी 12 आणि 1 13 3 हातच्याला 1. 6 दुनी 12 आणि 1 13. म्हणजे बघ हा ए आहे, हा ए आहे वेळचा ए. आता हे बदललाय, अल्फाबेट बदललाय, पण हे दोन्ही अल्फाबेट काय आहेत? सेम आहेत. म्हणून ह्याला आपण काय दिले नाव? बी दिलंय. ह्याला काय नाव दिलंय? बी. आणि परत हा 1, तर 1 च्या जागी 1 दिलाय. म्हणजे बी काय आला आपला? 3 आणि ए काय आला? 2. तर आपल्याला इथं ए आणि बी विचारलंय. म्हणजे आपला ए आणि बी काय राहील? ए आहे 2 आणि बी आहे 3. आणि सिक्वेन्स कडे लक्ष द्यायचं बरं. आपल्याला काय विचारलंय? ए आणि बी. मग ए काय आहे? 2. बी काय आहे? 3. आता इथं गुगली आहे बघ, इथे 3 आणि 2 पण दिलंय एक ऑप्शन. आपलं उत्तर 3 आणि 2 आहे का? आपल्याला विचारलंय ए आणि बी. ए काय आहे? 2 आणि बी काय आहे? 3. कळलं ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम कसे करायचे? म्हणजे हे जे अल्फाबेट आहे, हे अल्फाबेट काय रिप्रेझेंट करते? अल्फाबेट रिप्रेझेंट्स ए डिजिट. ओके. आता बघ दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये. आता हे डी म्हणजे एकसारखे अल्फाबेट आहेत, हे एकसारखे नंबर आहेत तिन्ही डी. आणि तू मल्टिप्लाय केला कशानं? 6 न मल्टिप्लाय केल्यावर आता इथं पण बघ तसंच येत आहे. डी ला मल्टिप्लाय केल्यावर डीच येत आहे. पण आता बघ आपण पहिला असा अल्फाबेट हुडकून काढला होता की ज्याला मल्टिप्लाय केल्यावर 6 ने युनिट डिजिटला तोच येत होता. आणि इथं काय फरक आहे बघ. वरच्या गणितामध्ये 6 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं ज्याशाशी मल्टिप्लाय करतो तेच भेटत होतं. पण इथं या प्लेसला बघ काय आहे? 1 आहे. आणि इथं काय आहे? 2 आहे. म्हणजे आपला डी जो आहे तो 2 राहणार नाहीये नक्कीच, कारण त्याच्यापेक्षा जास्त राहील काय तर, कारण इथं येत आहे 2. मग आता बघ 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 8 येत आहे. म्हणजे 3 नाहीये. 6 चोक 24 आला.
बघ 4 ने मल्टिप्लाय केल्यावर युनिट प्लेसला 4च येतोय. मग डी ची व्हॅल्यू आपण 4 पुट करून बघूया. ठीक आहे. 4 4 4 3 वेळेला डी आहे ना, इंटू 6 करून बघ मल्टिप्लाय. 6 चौक 24 ला 4, हातच्याले 2, 6 चौक 24 आणि 2 26 ला 6, हातच्याले 2, 6 चौक 24 आणि 2 26. बघ आता त्याच पॅटर्न मध्ये आलं की नाही बघ बरं. ह्या डी ची व्हॅल्यू आपण इथं जर 4 पुट केली तर इथं 4च येत आहे. म्हणजे हा डी आणि हे 2 डिजिट सारखे आहेत. त्याला त्यांनी नाव दिलंय E6642. कळलं. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार 4 आणि ई ची व्हॅल्यू किती येणार 6. 4,6 म्हणजे आन्सर ऑप्शन काय येणार आपला फर्स्ट वन. कळलं राधे हे प्रॉब्लेम कसे करायचे. चल आता अजून एक गणित घे त्या पद्धतीतच. त्या पद्धती जस्ट अ मोमेंट. एक मिनिट राधे, स्लाइड झाली आपली गायब. इथून येऊया आपण. तिसरा प्रॉब्लेम बघ. आता इथं काय म्हटलं बघ. आता असा एक नंबर आहे AAA, त्याला 3 जर मल्टिप्लाय केलं तर 333 भेटतंय. म्हणजे युनिट प्लेसला बघ 3 ने ह्या नंबरला एका तू मल्टिप्लाय केला तर तुला 3च भेटत आहे. म्हणजे असा कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर तोच नंबर भेटतो, तो आहे आपला 1. 1 ला कशाने मल्टिप्लाय करा आपल्याला काय भेटतो, तोच नंबर भेटतो. मग ए ची व्हॅल्यू पुट करून बघ. 1 1 1 1 1 1 इंटू 3 कर काय येतं बघ. 3 1 3 3 1 3 म्हणजे आपला ए काय आहे नंबर 111. कळलं राधे. अगदी सोपं आणि सुंदर गणित होतं. आय होप तुला कळलं असेलच. तर राधे स्क्रीनवरती तुझ्या नवीन प्रकारचा प्रॉब्लेम दिलेला आहे, तर तो रीड करून घे. व्हिडिओला पॉज करून रीड केलाय. तर ह्या पद्धतीच्या प्रॉब्लेमला काय म्हणायचं, ओळखा पाहू मी कोण. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जर तुला हिंट दिली की मी कोण आहे, मी ओम निवास मध्ये राहतो, मी राधेचा पप्पा आहे. आता ओम निवास मध्ये राहतो, राधेचा पप्पा आहे, म्हणजे मी कोण आहे, कपिल आहे. तर ह्याच्यासाठी मी काय दिले तुला 2 हिंट दिले. तसंच आता एक 4 डिजिट नंबर आहे तुला ओळखायचा आहे. तर पहिल्यांदाच बघ त्यानं काय म्हणलं, हा कोण आहे, आय एम ए 4 डिजिट नंबर. ज्याला ओळखायचा आहे तो कोण आहे, 1 2 3 4 डिजिट नंबर आहे. ऑल माय डिजिट्स आर डिफरंट. मग आता आन्सर ऑप्शन कडे यायचं. प्रत्येक मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करताना राधे आन्सर ऑप्शन कडे पण डोळ्यात तेल घालून बघायचं. म्हणजे अक्षरशः आन्सर ऑप्शन बघितल्या पण कित्येक वेळेला आपले उत्तरं भेटून जातात, पूर्ण करायची गरज नसते. आता आन्सर ऑप्शन मध्ये बघ 4 डिजिट नंबर कुठे कुठे आहे, इथं पण 4 डिजिट, इथं पण 4 डिजिट, इथं पण 4 डिजिट, इथं पण 4 डिजिट. आता दुसऱ्यांदा काय म्हणलं, ऑल माय डिजिट्स आर डिफरंट. 6 7 3 4 9 2 3 6 2 8 6 4 2 9 6 सगळे डिजिट डिफरंट आहेत. म्हणून ह्याच्यातून आपल्याला काही जज करता येत नाही. पुढे काय म्हणलं, दे ऍड अप टू 20. मग आता बघ ए ची बेरीज, सगळ्यांची बेरीज, दे ऍड अप टू 20 म्हणजे त्याच्या 4 डिजिटची बेरीज ऍडिशन किती येत आहे 20. तर बघ 6 आणि 4 10, 7 आणि 3 10 म्हणजे हे 20 येत आहे. आता बघ 3 आणि 2 6, 6 आणि 6 12, 3 आणि 2 6 6 आणि 6 12, 12 आणि 9 21 म्हणजे हे उत्तर तुझं राहू शकणार नाही, कारण ह्याची बेरीज किती येत आहे 21. 2864 8 आणि 2 10, 6 4 10, 10 आणि 10 20 म्हणजे हे राहू शकतंय. आता इथं बघ 9 आणि 2 11, 11 आणि 6 17 आणि 3 20 म्हणजे हे पण राहू शकते. फक्त एक एलिमिनेट झाला. आता पुढे काय म्हणतंय बघ, द हंड्रेड्स डिजिट म्हणजे इथला डिजिट इज डबल द वन्स डिजिट. ह्याच्यापेक्षा हा काय आहे, डबल आहे, 2 टाइम्स आहे. मग आता बघ 2 टाइम्स कोण आहे इथं, आता हे इथं 4 आहे, इथं 7 आहे, 2 टाइम्स आहे का, 4च्या 2 टाइम्स किती 8 म्हणजे हे राहू शकत
नाही. आता इथं बघ 4च्या 2 टाइम्स 8 इथं आलाय राईट, म्हणजे हे उत्तर असू शकते. आता इथं बघ 3 त्रिक 9 हे 3 टाइम्स आहे, हे किती आहे 3 टाइम्स, म्हणून हे पण उत्तर राहू शकत नाही. आता आपलं उत्तर कोणतं राहणार म्हणजे सी. आता बघ हे सगळे क्रायटेरिया फुलफिल करते का बघ बरं. हा 4 डिजिट नंबर आहे का, आहे. याचे सगळे डिजिट वेगवेगळे आहेत का, आहेत. आता युनिट आणि सगळ्यांची बेरीज 20 येते का, 8 आणि 2 10 10 6 16 आणि 4 20, सगळ्यांची बेरीज 20 येते. आणि 100 डिजिटला कोण आहे 8, हा काय आहे 1 डिजिट पेक्षा डबल आहे का, बिलकुल आहे. 4 दुनी 8, म्हणून आपला आन्सर ऑप्शन काय आहे सी. तर अशा पद्धतीचे अजून 2-3 गणित आहेत त्याच्यामध्ये, ते पण सॉल्व्ह करायचं. ओके राधे, आय होप सगळे प्रॉब्लेम्स तुला कळलेले आहेत. थँक्यू, बाय बाय.